आपल्यापैकी मला आनंद झाला की समता सैनिक दलाचं मुख्य उद्दिष्ट एक असं आहे की महिला नेतृत्व हे तयार झालं पाहिजे। आणि नेतृत्व तेव्हा तयार होते जेव्हा ते एखाद्या प्रश्नाला सामोरं जाते, जेव्हा अडचण येते, त्रास होतो, एखादे संकट येते, तर त्याला जो सामोरं जातो त्याला नेता म्हणतात। बिहारांमध्ये हे एक प्रकारचं संकट आलेलं आहे की 22 प्रतिज्ञांचं पठण करावं किंवा करू नये, तर त्याला तुम्हाला सामोरं जावं लागेल। आणि हा मुळात हा प्रश्न महिलांनाच हे करावं लागेल की आज आपल्या विहारांमध्ये वंदना करणाऱ्या किंवा विहार सांभाळणाऱ्या या बहुतेक महिला आहेत। काही जागी पुरुष आहेत, काही जागी महिला आहेत, पण महिलांची संख्या जास्त असते। आता मूळ मुद्दा आहे की आपण या मुद्द्यावर आपल्याला गंभीर विवेचन करावं लागेल, कारण की हा प्रश्न सर्वत्र जिथे जिथे बौद्ध विहार आहेत, वस्त्या आहेत, तिथे सर्वत्र हा प्रश्न आज ना उद्या उपस्थित होतो। तर पहिल्यांदा आपण हे बघूया की 22 प्रतिज्ञा काय आहेत। पहिल्यांदा आपण थोडासा वेगळा विचार करू की 22 प्रतिज्ञा काय आहेत। 22 प्रतिज्ञांमध्ये पंचशील आहे की नाही आहे? मी दारू पिणार नाही, मी चोरी करणार नाही, मी व्यभिचार करणार, म्हणजे याच्यामध्ये 22 प्रतिज्ञांमध्ये पंचशील आहे। आणि हे पंचशील, त्या पंचशिलाचं पालन करू नये असं जर कोणी म्हणत असेल तर ते योग्य आहे काय? म्हणजे पहिल्यांदा आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की 22 प्रतिज्ञांमध्ये काय आहे। 22 प्रतिज्ञांचा एक जो भाग आहे तो आहे पंचशिलेचा। त्याचं पालन केलं पाहिजे, दारू पिले नाही पाहिजे, व्यभिचार नाही केला पाहिजे, कोणत्याही प्रकारे खोटं बोललं नाही पाहिजे। हे जे आपलं पंचशील आहे, या पंचशिलेच्या पालनाचा कोणी विरोध करावा काय? म्हणजे तो एक भाग झाला। दुसरा एक भाग आहे तो म्हणजे मी बौद्ध धम्माचं पालन करेन, या उपर मी बौद्ध धम्माचं अनुकरण करेन, हा एक भाग आहे। अजून एक भाग आहे, मी असं मान्य करतो की आज माझा नवीन जन्म झालेला आहे। नवीन जन्म म्हणजे आपण एखाद्या ज्या प्रकारे पुनर्जन्माची कल्पना दुसऱ्या धर्मांमध्ये तसंच आपण नाही म्हणत। मग फक्त आपण म्हणतो की मी एक नवीन मार्ग स्वीकारलेला आहे, मी आता एका नवीन मार्गाने जाईल, मी माझे सगळे जुने संस्कार सोडेल आणि नवीन मार्गाने जाईल, हा माझा एक प्रकारचा नवीन वैचारिक जन्म आहे। अशा प्रकारची आपण प्रतिज्ञा घेतो, याच्यामध्ये कोणाला आक्षेप घेण्यासारखं काय आहे? म्हणजे पंचशिलेचा भाग, बौद्ध धम्म स्वीकारण्याचा भाग, बौद्ध धम्माचं अनुकरण करण्याचा भाग, आणि मी आता माझे जुने संस्कार सोडून मी नवीन संस्कार स्वीकारतो, याच्यातला विरोध करण्यासारखा भाग कोणता आहे? आता एक भाग महत्वाचा आहे ज्याचा विरोध केला जाते, तो म्हणजे मी हिंदू देवी देवतांची पूजा करणार नाही, त्यांना देव मानणार नाही। या भागावर बहुतेक लोक आक्षेप घेतात। आक्षेपाचा भाग कुठे असतो? जेव्हा आपण म्हणतो की मी गौरी गणपती यांना देव मानणार नाही आणि यांची उपासना करणार नाही, तेव्हा काही लोकांना जमीन बसा याचं दुःख होते की बा त्यांच्या देवांना हे मानणार नाही। आता हा जो एक भाग असतो, इकडे या प्रदीप, इकडे या। आता या भागावर आपण बोलूया। आता तुमच्या लक्षात आलं की 22 प्रतिज्ञांमधले 3-4 भाग आहेत। काही शिलाचे आहेत, सदाचाराचे आहेत, काही बौद्ध धम्म स्वीकारण्याचे, अनुकरण करण्याचे आहेत, आणि एक भाग आहे की ज्या भागामध्ये आम्ही हिंदूंच्या देवी देवतांचा नकार करतो की आम्ही यांना देव मानणार नाही। आता या भागामध्ये, या भागासाठी फक्त बहुतेक लोक असं वाटते की हिंदूंच्या भावना दुखावू नये, हिंदू लोकांच्या भावना दुखावतात म्हणून आपण 22 प्रतिज्ञा यांचं पठण आणि वाचन करू नये, अशा प्रकारे लोकांचं एक मत असते। आता याच्यावर आपण विचार करूया। हिंदूंचे मी देव मानणार नाही, गौरी गणपती विष्णू जे काही असेल, रामकृष्ण यांना मी देव मानणार नाही, हे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपण असं म्हणतो काय की दुसऱ्यांनी मानू नये?
हिंदू लोकांनी हिंदूंच्या देवांचा मानू नये असं आपण म्हणतो काय? आपण त्यांच्या धर्म स्वातंत्र्यावर बंधनं आणतो काय? मी मानणार नाही, तुम्ही माना किंवा मानू नका, मी असं म्हणेल काय? आम्ही असं म्हणतो की आम्ही हिंदूंच्या देवी देवतांना मानणार नाही, आम्ही मानणार नाही. का मानणार नाही याची कारण मीमांसा करायला गेलो तर वेगळी होईल, पण मी मानणार नाही, तो मार्ग मला मान्य नाही. कारण जर शंभूकाने शिक्षण घेतलं म्हणून रामाने त्याचा वध केला, रामाने त्याचा खून केला, कारण त्यांनी शिक्षण घेतलं, तरी मी त्या रामाला मानाव काय? म्हणजे जो हिंदू धर्माचा जी शिकवण आहे त्याच्यामध्ये आम्हाला अस्पृश्य मानण्यात येते, तरी सुद्धा मी त्या हिंदू धर्माला मानाव काय? मग मी तो धर्म सोडला, मी हे सुद्धा म्हणू नये काय की मी त्या मार्गाने जाणार नाही? जर समजा हे जे देवादी देव आहेत यांनी समतेची शिकवण दिली असती, यांनी सगळे मानव सारखे आहेत, कोणाशी जातीभेद करू नका, एकलव्याचा अंगठा कापू नका, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य श्रेष्ठ किंवा अशा प्रकारे शूद्र म्हणून एका संपूर्ण वर्गाला असमान पातळीवर लेखणारा धर्म मी मानावा काय? आणि त्याच्याकरता मला जर कोणी बंधनं आणली की नाही तू माझ्याच देवी देवताला मानलं पाहिजे, तर हे त्याचं योग्य आहे काय? म्हणजे मी त्यांना म्हणत नाही की तुम्ही माना किंवा मानू नका, पण मी मानणार नाही. कारण की जर मी त्या याच्यात राहिलो तर याचा अर्थ असा होईल की उद्या तुम्ही माझ्याशी विषम वागणूक द्याल याचं मी समर्थन करेन. म्हणजे याचा अर्थ मी शूद्र आहो, मी खालच्या जातीचा आहो, मी खालचा वर्गाचा आहो, म्हणजे तुम्ही वरच्या वर्गाचे आहात, तुम्ही ब्राह्मण आहात, तुम्ही श्रेष्ठ आहात, अशा प्रकारची शिकवण मी मान्य करेन काय? तर त्यावेळेस जेव्हा प्रश्न उपस्थित होतो तेव्हा पहिल्यांदा आपल्या लोकांना हे समजून सांगितलं पाहिजे, आम्ही दुसऱ्याच्या धर्मावर, कोणी ख्रिश्चन धर्म पाळू नये, मुसलमान धर्म पाळू नये, हिंदू धर्म पाळू नये, आम्ही असं म्हणत नाही. आम्ही म्हणतो की मी मानणार नाही, आणि माझं धार्मिक स्वातंत्र्यावर मी जर तुझ्या धर्मावर टीका करत नसेल, मी असं म्हणत नाही की राम वाईट आहे, मी असं म्हणत नाही की कृष्ण वाईट आहे, मी तुमच्या देवी देवतांना बोलत नाही, पण तुमच्या देवी देवतांनी ज्या देवी देवतांनी आम्हाला अस्पृश्य म्हणून लेखलं त्यांनाच आम्ही मानावं अशी जबरदस्ती तुम्ही का करावी? ज्या लोकांनी आमच्या पिढ्याने पिढ्या आम्हाला शिक्षणापासून वंचित ठेवलं, समानतेपासून वंचित ठेवलं, त्यांना आम्ही देव मानावं असा आग्रह तुम्ही का करावा? आम्ही तुमच्या देवी देवतांना म्हणत नाही काही, आम्ही म्हणतो मी मानणार नाही, ते वाईट आहेत की चांगले आहेत ते तुम्ही ठरवावं. कोणाच्या धर्म स्वातंत्र्यावर आम्ही गदा आणत नाही, आणि त्यामुळे 22 प्रतिज्ञांमध्ये असं काहीही दुसऱ्यांच्या बद्दल वाईट नाहीये. मी काय करेन तो माझा प्रश्न आहे, आणि त्यामुळे माझ्या स्वातंत्र्यावर कोणीही गदा आणता कामा नये. आता ही झाली साधी गोष्ट की बा हे 4 जे भाग आहेत, एक शील आणि सदाचाराचा भाग, त्याच्यामध्ये कोणी विरोध करणार नाही. दुसरा जो भाग आहे बौद्ध धर्माचं आचरण करण्याचा भाग, त्यालाही कोणी विरोध करणार नाही. तिसरा जो भाग आहे की बा मी नवीन विचारांनी नवीन संस्कृतीमध्ये माझा नवीन जन्म होतो आहे, याच्यावरही कोणी विरोध करणार नाही. फक्त मी हिंदूंच्या देवी देवताला मानावं किंवा मानू नये याचा विरोध आहे, आणि त्याचा विरोधाचा अर्थ असा होतो की तुम्ही हिंदू देवी देवतांना मानलंच पाहिजे. ती जबरदस्ती आम्ही स्वीकारणार नाही. दुसरा एक भाग आहे की ज्या अंधश्रद्धा आहेत. काल आम्ही चर्चा करत होतो प्रतिभाताईंशी की बा मौनी अमावस्येच्या दिवशी एका म्हणजे प्रयागराज किंवा कुठे कुंभमेळ्याला त्याच दिवशी त्याच मिनिटाला त्याच सेकंदाला स्नान केलं म्हणजे आम्हाला मोक्ष मिळते, आम्हाला स्वर्ग मिळते. विचार करा, 133 कोटी लोक एकाच वेळेस एकाच जागी जर आंघोळीला जातील तर काय होईल? मग ही जी अंधश्रद्धा आहे, मी ही अंधश्रद्धा पाळावी ही जबरदस्ती माझ्यावर का? जेव्हापासून आम्ही 22 प्रतिज्ञा स्वीकारल्या, अंधश्रद्धा सोडली, त्याच्यामध्ये आमच्याकडे आम्ही लहान होतो तेव्हा जादू टोना
करणी, काय काय जे बोलायचे आता तर आम्हाला नावही नाही आठवत. म्हणजे अशा प्रकारचे संस्कार आमच्या मनावर होते. तिने ठोका केला, ती ठोकेकरी नाही, हे जनरली आमच्याकडे बोललं जायचं. आता मी पूर्ण माझ्या वस्तीत टार्च घेऊन शोधतो, मला एकही ठोकेकरीन भेटत नाही. पूर्वी लहानपणी कोणाला कोणत्याही म्हणायचं हे ठोकेकरी नाही. अरे आता कुठे गेलं ते ठोकेकरी. आणि आताही जर तुम्ही ग्रामीण भागात विशेषतः आदिवासी भागात बघाल तर तो प्रकार आहे. 2 वर्षापूर्वी आमच्याही रांगेत होता. हा, तर ह्या प्रकारापासून आम्हाला बुकिंग मिळाली तरी आम्ही तोच प्रकार करायचा काय. हा, आता हा झाला तात्विक भाग. आता मला असं वाटतं की 22 प्रतिज्ञांच्या बाबत थोडं झालं, पण तुम्हाला अजून एक थोडासा उंचीचा भाग घेऊ आपण, एक थोडासा वरचा भाग घेऊ. आता तुम्हाला पार्श्वभूमी कळाली त्यामुळे तुम्ही वरच्या भागाला जाऊ शकाल. सगळ्यात पहिल्यांदा जे धम्माचे धर्मसंस्थापक किंवा धर्माचे जे प्रवर्तन करतात, धम्म प्रवर्तक असतात, त्यांचं आचरण कसं असतं. सगळ्यात पहिल्यांदा आता आपण बुद्धाकडे येऊया. बुद्धांनी जेव्हा पहिल्यांदा धम्मचक्र प्रवर्तन केलं, कुठे केलं. सारनाथला केलं. जनरल नॉलेज चांगलं पाहिजे. सारनाथला धम्मचक्र प्रवर्तन केलं आणि पंचवर्गीय भिक्षूंना त्यांनी धम्म दिला. त्यावेळेस ते जे धम्मचक्र प्रवर्तन सुत्त आहे, त्या धम्मचक्र प्रवर्तन सुत्तामध्ये पहिल्यांदा त्यांनी काय सांगितलं. त्यांनी त्यांना जो बुद्धिझमचा मार्ग आहे, सम्यक मार्ग आहे, तो त्यांना सांगितला. आणि पहिल्यांदा त्यांना पंचशील सांगितलं. धम्मचक्र प्रवर्तनामध्ये पहिल्यांदा पंचशील दिलं, आर्य अष्टांगिक मार्ग दिला. पंचशील आर्य अष्टांगिक मार्ग दिला. जर समजा आमच्या बाबासाहेबांनी तोच मार्ग आम्हाला पुन्हा सांगितला तर चुकीचा काय. म्हणजे धर्मसंस्थापक धर्मचक्र प्रवर्तक कोणत्याही ज्या गोष्टी करतात त्यांच्यामध्ये ते सांगतात की तुम्ही काय केलं पाहिजे आणि हे सांगतात काय नाही केलं पाहिजे. हे बघा, 2 गोष्टी लक्षात घ्या. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की बा सगळ्यात पहिल्यांदा जे मुख्य धर्म आहेत त्यांचा आपण विचार करूया. मोजेसला यहुदी धर्म, ख्रिश्चन धर्म आणि त्यांच्या नंतर मुसलमान धर्म, या तिघाचा जो संस्थापक आहे तो आहे मोजेस. हा त्यांचा नबी म्हणा किंवा त्यांचा पैगंबर म्हणा किंवा देवदूत आहे. आणि हे तीनही धर्माचे लोक मोजेसला मानतात. त्यांनी काय सांगितलं. मोजेस पर्वतावर गेला, त्याला देवाने दर्शन दिलं आणि देव त्याला म्हणाला की हे बघ, मी तुझा देव आहे, माझ्याशिवाय तुझा देव नसावा. त्याला म्हणतात, म्हणजे आपल्या थोड्याशा वेगळ्या भाषेत म्हणतात एक ईश्वरीय धर्म त्यांनी सांगितला. मोजेसने सांगितला ईश्वर एक आहे, देव एक आहे. आता हे तत्व तुम्ही बघाल तर मुसलमान म्हणतो काय की 2 देव आहेत, 4 देव आहेत. तो म्हणतो एकच देव आहे, एकच अल्लाह आहे. तुम्ही येशू ख्रिस्तांच्या बाबतीत जाल तिथे ते म्हणतात एकच देव आहे. एकेश्वरी धर्म आणि बाकी या 2 धर्मामध्ये फरक असते. बहुदेवीय धर्म ज्याच्यात अनेक देव आहेत, जसं हिंदू धर्मामध्ये 36 कोटी देव आहेत. तर याच्यात तुम्ही फरक करता. त्या मोजेसने एक पायंडा घातला की एकच देव आहे. दुसरा, मग त्याच्यामुळे तुम्ही बघाल तीनही धर्माच्या लोकांनी एकच तत्व मान्य केलं. दुसरं त्यांनी म्हटलं की मी जो देव आहे हा दगडात नाही राहत, हा दगडात राहत नाही. देव हा फार मोठी कल्पना आहे, ह्या तो काही दगडात नाही राहणार. त्यामुळे तुम्ही दगडाचे देव करू नका. त्यामुळे तुम्ही बघाल यहुदी असोत किंवा मुसलमान असोत किंवा ख्रिश्चन असोत, हे जागोजागी देवाच्या मूर्त्या स्थापन करतात. काय एकच देव जरी मानला तरी मुसलमान, शिखही म्हणतात एकच देव आहे आणि तो दगडाच्या देवात नाही. तुम्ही गुरुद्वारामध्ये कधी एखादी देवाची मूर्ती पाहिली काय. एखाद्या मस्जिदीमध्ये मूर्ती पाहिली काय. चर्च मध्ये येशू ख्रिस्ताची मूर्ती असते, तो माणूस आहे, तो देवाची मूर्ती आहे काय. म्हणजे हा जो फरक आहे की बा तुम्ही देवाच्या दगडाच्या मूर्त्या करू नये, सोन्या चांदीच्या मूर्त्या करू नये. हे म्हणजे काय करावं आणि काय करू नये
अशा प्रकारे प्रत्येक धर्म संस्थापकांनी काही नियम घालून दिलेले आहेत. त्याच्यामुळं जेव्हा धर्माचा संस्कृतीचा विकास होतो तेव्हा काही संमती आणि काही प्रतिबंध, जसं आता याच्यामध्ये इस्लाम मध्ये काय म्हणतात, देव एक आहे, अल्लाहू अकबर, या इलाही अल्लल्लाह, एकच देव आहे, मला दुसरा देव नाही. दुसरं काय म्हणतात की या देवाला माझा मॅसेंजर, मला देवाचं हे सांगणारा देवदूत हा मोहम्मद आहे, मोहम्मद आणि मला हा धर्म दिला, तो माझा नबी आहे, तो माझा देवदूत आहे, देवाचा संदेशवाहक आहे. तुम्ही जर बघाल ते म्हणतात अल्लाह महान आहे, अल्लाहू अकबर म्हणजे देव महान आहे. आता एखाद्या मुसलमानांनी म्हटलं की देव महान आहे, देव एक आहे आणि मला देवाचा मेसेज देणारा हा मोहम्मद पैगंबर आहे. आता तो त्या आपल्या अरबीमध्ये बोलतो या इलाही इल्लल्लाह रसूल अल्लाह मोहम्मद, हे जो बोलतो त्यामुळे आपल्याला कळत नाही. पण त्याचा तुम्ही अर्थ विचारा बरं. पहिला अर्थ होतो की देव महान आहे, मी देवानी जे काही सांगितलं त्याचं पालन करेन. आता जर मी त्याला म्हणायला लागलो की तू हे म्हणू नको, ते योग्य आहे काय? तो त्याचा विश्वास आहे. मग आपल्या 22 प्रतिज्ञांविषयी जर समजा कोणी म्हणेल तर त्याला विनम्रपणे सांगितलं पाहिजे की माझ्या 22 प्रतिज्ञा या तुमच्या धर्माच्या विरोधात नाही आहेत, मी कोणत्या मार्गाने चालावं याच्याविषयी आहे. धर्मसंस्था आता याच्यामुळे मी राहुलला त्या दिवशी बोललो की तुम्हाला अजून खूप खोलात जावं लागेल, 22 प्रतिज्ञांचा प्रश्न हा तुमच्या समोर येईलच. तर त्यावेळेस तुम्हाला वैज्ञानिक पद्धतीनं, सांस्कृतिक पद्धतीनं, अनुभवाने हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे की बा हा माझा मार्ग आहे आणि या मार्गाचे अनेक भाग आहेत. आणि जसं आपल्या चंद्याला म्हणाल्या की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा आम्हाला 22 प्रतिज्ञा दिल्या तर काही विचारपूर्वकच दिल्या असतील ना. म्हणजे माझी मंडळी ही कोणत्या मार्गाने जावी म्हणजे त्यांचा उद्धार होईल, त्यांचा विकास होईल, त्यांची उन्नती होईल, ते अंधश्रद्धेमध्ये जाणार नाही, ते भुवाबाजीपासून दूर राहतील. जेव्हा अशा प्रकारचा विचार करून त्यांनी आपल्याला 22 प्रतिज्ञा दिल्या असतील, मग त्यावर एकदमच अविश्वास करणं की नाही बाबा काही हिंदूंना त्यांच्या देवी देवताला मी मानणार नाही याच्यावर आक्षेप आहे म्हणून मी ते सोडून देईन किंवा मी 22 प्रतिज्ञा म्हणणार नाही, हे योग्य आहे काय? त्यामुळं समता सैनिक दलाच्या लोकांनी हे विनम्रपणे समजावून सांगावं की आमच्या 22 प्रतिज्ञा या कोणाच्या विरोधात नाहीत, कोणाच्या देवाचा धर्माचा अवमान करणाऱ्या नाहीत, कोणाविषयी वाईट बोलणाऱ्या नाहीत. तर मी कोणत्या मार्गाने जावं याचं ते उच्चारण आहे. आणि त्याच्यामुळं आमच्या समाजात एक क्रांती झाली आहे, एक सामाजिक क्रांती झालेली आहे. समता सैनिक दल हे एक बौद्ध मानवाधिकार संघटना असल्यामुळं प्रत्येक समता सैनिक दलाच्या सैनिकाचं एक कर्तव्य आहे की त्यांनी आपली 22 प्रतिज्ञेप्रती आपली जी भूमिका आहे ती स्पष्ट केली पाहिजे. आता आपल्याकडे काही अडचणी आहेत. अडचण कशी आहे की आपल्याकडे विहारामध्ये जे येणारी मंडळी आहे त्या विहारातल्या मंडळींना सामाजिक प्रश्नांविषयी, जसं हे जे सामाजिक प्रश्न आपण चर्चा करतो त्याविषयी चर्चा करत नाही. वंदना केली, प्रार्थना केली की बा आपलं काम संपलं एवढं. पण हे बुद्धिस्ट आपला धर्म हे एक सामाजिक आंदोलन आहे, हे पुनरुत्थानाचं आंदोलन आहे. आणि लक्षावधी कोट्यावधी लोक जे आतापर्यंत धार्मिक अंधश्रद्धेत गुलामीत होते त्याच्या विरुद्ध जे जनजागरण आहे हे समजत नाही. आता हे समजावून कोण सांगेल? अंबादेबाई समजून सांगायला पाहिजे, मेश्रामबाईंनी समजून सांगायला पाहिजे, कोचेताईंनी समजून सांगायला पाहिजे. मग हे समजावून कोण सांगेल? तुम्ही सांगितलं पाहिजे ना. हे बघा भिक्षूंना ते बिचारे आपले काम करतात, पण त्यांना जे या ज्या प्रकारचं काम आहे ते समता सैनिक दलाच्या सैनिकाचं काम आहे. समता सैनिक दलाचे सैनिक हे 22 प्रतिज्ञाला बांधील आहेत. त्यांनी जागोजागी म्हटलं पाहिजे. तर 22 प्रतिज्ञांचं पालन. आता हा प्रश्न आहे विहाराचं आणि धम्म उत्सवाचं जे कार्यक्रम आहेत त्याच्यामध्ये 22 प्रतिज्ञा जरुरी आहेत. आता प्रत्येक जागी
आपल्या घरी प्रत्येक जागी 22 प्रतिज्ञा म्हटल्या पाहिजे याचं बंधन नाहीये. ह्या बौद्धांच्या धम्मविषयक प्रतिज्ञा आहेत. धम्माचा जिथं संबंध आहे तिथं 22 प्रतिज्ञा आवश्यक आहे. पण एखाद्या घरी लग्न नामकरण हे जे आहेत हे संस्कार आहेत. याच्याविषयी यावेळेस तुम्ही बौद्धांच्या प्रतिज्ञा म्हणाव्या की म्हणावा नाही हे इच्छिक आहे, तुमच्या मतावर आहे, ते बंधनकारक नाही आहे. पण जिथं विहार आहे, जिथं बौद्ध लोक येतात, जिथं बुद्धिस्ट म्हणून तुम्ही येता, बुद्धिस्ट म्हणून एकत्रित होता, बुद्धिस्ट म्हणून तुमची ओळख आहे, तिथं तुम्ही म्हणता बुद्धम शरणं गच्छामी, मी बुद्धाला अनुसरेन, आणि त्यावेळेस तुम्ही 22 प्रतिज्ञांना म्हणाल मी म्हणणार नाही, मग तुम्ही बुद्धम शरणं गच्छामी कसं म्हणाल, धम्मं शरणं गच्छामी कसं म्हणाल? त्यामुळं या गोष्टीचा विचार करून 22 प्रतिज्ञांचं हे केलं पाहिजे. आता आम्ही 12 तारखेला जेव्हा आपण दीक्षाभूमीवर आपण कार्यक्रम घेऊ तेव्हा तिथं आम्ही समता सैनिक दलाची जी कर्तव्य आहेत की काय करायचं समता दलाच्या लोकांना, त्याच्यामध्ये जर आपण 22 प्रतिज्ञांच्यासाठी आम्ही बांधील आहोत, आम्ही पाईक आहोत, आणि 22 प्रतिज्ञांच्या प्रचारा प्रसाराकरता समता सैनिक दलाच्या लोकांनी काम करावं असा जर निर्णय आपण तिथे घेतला तर काय वाईट आहे? काही वाईट आहे? ते आपलं कर्तव्य घेतलं आहे. समता सैनिक दलाच्या प्रत्येक सैनिकाचं हे कर्तव्य आहे की त्यांनी 22 प्रतिज्ञांचं विहारांमध्ये, बौद्ध संस्थांमध्ये, बौद्ध दीक्षेच्या वेळेस पठण झालं पाहिजे, याची काळजी घेतली पाहिजे. आणि 22 प्रतिज्ञांच्या मागं ठामपणे उभं राहिलं पाहिजे. वैचारिक दृष्ट्या, एक अंधश्रद्धा म्हणून नव्हे की बाबासाहेबांनी मला दीक्षा दिली म्हणून मी अंधश्रद्धेने त्याचं पालन करेन असं नव्हे. जिथं अंधश्रद्धा आली, जिथं बुवाबाजी आली, तिथं बुद्धिझम नाही राहत. मी तुम्हाला फक्त शेवटची एक गोष्ट सांगतो आणि संपवतो. आपला बौद्धांचा धम्मग्रंथ हा त्रिपिटक आहे. त्रिपिटकाचे 3 पिटक आहेत, विनय पिटक, सुत्त पिटक, अभिधम्म पिटक. आणि याची निर्मिती 2500 वर्षापूर्वी झाली. तथागतांची जी वचनं होती ती संकलित करून तिथं करण्यात आली. तो काळ 2500 वर्षाचा, आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा अंधश्रद्धा होत्या. जसं काही रूपक होते की तथागतांना बोधी प्राप्त झाल्यानंतर तथागतांना वाटलं की बा ही जी मंडळी आहे हे काही चांगलं ऐकत नाही, यांना भांडणात इंटरेस्ट आहे, मी आता मला मुक्ती मिळाली, मग एक ब्रह्म संपत्ती म्हणून एक रूपक तिथं आलं. त्या व्यक्तीने किंवा त्या इसमानी बुद्धाला म्हटलं की बुद्धा तू असं करू नकोस, कारण की जर समजा तू धम्माचा प्रचार केला नाही तर या जगामध्ये जे वाईट धर्म आहेत तेच पसरतील. ब्रह्मसंपत्तीचं एक रूपक आहे. आता लोक आक्षेप घेतात की बा कोणता ब्रह्मसंपत्ती, तो देव होता काय, किन्नर होता काय, गंधर्व होता काय? त्या काळामध्ये देव, किन्नर, यक्ष असे शब्द त्रिपिटकात येतात. आता त्याचा संबंध मग इकडे आजच्या हिंदू धर्मामध्ये ज्या प्रचलित मान्यता आहेत त्यांच्याशी लोक लावतात. काही अनेक शब्द आहेत, देव, यक्ष, राक्षस वगैरे हे शब्द आहेत. बाबासाहेबांनी जेव्हा बाबासाहेबांच्या समोर हा प्रश्न आला किंवा तुमच्या त्रिपिटकातही असे रूपक आहेत ज्याचं विश्लेषण आजच्या काळाच्या जे आज आपण बुद्धिजीवी लोक आहोत, रॅशनलिस्ट लोक आहोत, त्याच्या आधारावर करता येत नाही. तशी रूपक चिक्कार आहेत, त्रिपिटकातही आहेत, जातक कथांमध्येही आहेत. जय भीम. या बस. जातक कथांमध्येही आहेत. बुद्धाचा त्या काळी एक वानर म्हणून जन्म झाला आणि त्यांनी अशा प्रकारे चांगली शिकवण दिली, हरिण म्हणून जन्म झाला, अशा प्रकारे बोधिसत्वाच्या कथा आहेत. मग बाबासाहेबांना एक प्रश्न विचारण्यात आला की तुमच्या त्रिपिटकातही अशी रूपक आहेत. आता अर्थात तो 2500 वर्षापूर्वीच्या त्या मान्यता आहेत. तर बाबासाहेबांनी एक सुंदर गोष्ट सांगितली. ते म्हणाले की ज्या तथागतांनी बुद्धिजीवितेचा मार्ग सांगितला, रॅशनलिस्ट मार्ग सांगितला, बुद्धिवादाचा मार्ग सांगितला, तो बुद्ध अंधश्रद्धेला कसा मानेल? तर त्याच्यामुळे कोणतीही गोष्ट, एखादी गोष्ट जर समजा तुम्हाला पटत नसेल तर तुम्ही आपल्या बुद्धीच्या कसोटीवर पार खा.